नमस्कार मित्रांनो, सर्कल मराठी न्यूज चॅनलचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। सुरुवात मी जी पुरोगामी आणि हिंदुत्ववादी हा जो विषय करून सुरुवात केली आहे, खरंच का भाऊ, शाहू फुले आंबेडकर आणि पुरोगामी ही जी काही टर्म आहे, ही संज्ञा आहे, ती लावून जे काही राजकारण चाललंय ते राजकारण खरोखर महाराष्ट्राला कुठे घेऊन जाईल, पुढे प्रगतीपथावर घेऊन जाईल? मला तसं वाटत नाही। मी अगदी पहिली गोष्ट म्हणजे मी पॉलिटिकल सायन्सचा विद्यार्थी नाही आहे, मी राज्यशास्त्र शिकलेला नाही। गेल्या जवळजवळ 52-53 वर्षामध्ये पत्रकार म्हणून आणि त्याच्या आधी जवळजवळ 8-10 वर्ष म्हणजे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली होती, तेव्हापासून असं राजकारण उलगडत समोर गेलंय आणि ते समजून घेण्याच्या प्रयत्नात मी राजकीय विश्लेषक वगैरे झालो। आणि विश्लेषण करताना मी असं म्हणतो नेहमी की पुरोगामी प्रतिगामी असं काहीच नसतं, आपणच ठरवतो। मित्रांनो, अंधार नावाची गोष्टच नाही आहे। सूर्य नसतो म्हणून आपण अंधार म्हणतो। एक अशी गोष्ट ऐकलेली मला आठवते की एकदा अंधार इंद्राच्या दरबारात गेला आणि म्हणाला की हा सूर्य माझ्या मागे हात धुवून लागलाय, मी काय त्याचं घोडं मारलंय, मला वाचवा त्याच्यापासून। तर इंद्राने ऑर्डर दिली, त्या सूर्याला बोलवा। तो सूर्य आला, म्हणाला का रे बाबा तू त्या अंधाराला का त्रास देतो? तो सूर्य म्हणाला कोण अंधार? मी अंधार म्हणजे काय ओळखत नाही, कोण अंधार आहे? त्याला आणा समोर, त्याने सांगू देत मी त्याच्यावर काय अन्याय केला। आता इंद्राच्या दरबारात त्यांनी सांगितलं बोल ठीक आहे, जा अंधाराला घेऊन। मी नाही येणार म्हणाला, मी त्याच्याकडे येणार नाही, मला तो त्रास देईल। अरे पण तुला इंद्राने बोलवलं नाही, मी नाही येणार। म्हणजे समोर यायला तयार नाही आणि तक्रारी करत राहतं, त्याला पुरोगामी म्हणतात। आता तुम्हाला वाटेल की मी गंमत टाळ्या वाजवण्यासाठी गोष्ट सांगितली नाही, मी त्या मणिपूर विषयी मोदी बोलत नाहीत म्हणून अविश्वास प्रस्ताव आणला आणि मोदी बोलायला उभे राहिले, हे फरारी। कळलं? अंधार आणि सूर्य किती सोपी गोष्ट आहे, निघून गेली ना माणसं। तेव्हा ह्या ज्या आपण म्हणतो ना की परिकथा असतात, भाकड कथा असतात, मी त्याच्यामध्ये एक आशय असतो, तो आशय समजून घेतला तर विषय समजतो। पण आपल्याकडे विषय समजलेले प्रचंड बुद्धिमंत तयार झालेत आणि त्यामुळे त्यांच्या विषयात आशय नसतो। म्हणजे अगदी तुमच्या माफ करा, थोडा अपशब्द वाटेल असा शब्द ठीक अगदी कोल्हापुरी स्टाईलने बोलतो की एनडीएच्या विरोधात उभे राहिले एका माणसाने, मला तो मुंबईतला पण कोल्हापूरचा आहे, म्हणजे काय केलं यांनी, दोनदा मध्ये एनडीए मध्ये आहे घातला म्हणाले। ही सामान्य माणसाची रिॲक्शन आहे मित्र। कोल्हापुरी आमच्या मुंबईचा माझा मित्र आहे, पण त्याची ही रिॲक्शन लक्षात घ्या। त्यातली काय म्हणतात तो एनडी कडा उरलं काय बघा, एनडीएच राहतो, IND दोन काय अलग आहे देखील। एका सामान्य माणसाने किती सोप्या गोष्टीत सांगून टाकलो। पुढे वरकरणी आपल्याला अपशब्द वाटतात, पण ते अपशब्द वाटले ते बाजूला ठेवा आणि आशय आहे का बघा। आणि मग जेव्हा मी पुरोगामी म्हणतो, मला मी नेहमी एक सांगतो की हे जे काय काल पण अनेकांना असं वाटलं की काल पवार आले, शरद आले म्हणून हा दुसऱ्या दिवशी हा पण आला, तर तसं नाही आहे मित्रांनो। जे फुले शाहू आंबेडकर हा शब्द वापरतात ना, त्यांना त्यातलं बहुतेक लोकांना काहीही माहिती नसतं, काहीही माहिती नसतं। यांनीच काल परवा व्हिडिओ केला आणि सरस्वती कुठे आहे तिने आम्हाला शिकवलं नाही असं म्हणणारे छगन भुजबळ यांना सावित्रीबाई सरस्वतीकडून कशा शिकल्या हे तूच सांगितलं ना। हो, मग तिथे कळेल। चंद्रकांत भुजबळ पोपट, आपला छगन भुजबळ पोपटपंची करतात, त्यांना फुले शाहू आंबेडकर सावित्रीबाई काहीही माहिती नसतं, काहीही माहिती नसतं, पण बोलायचं। अहो तुम्हाला साधी गोष्ट सांगतो, तो सत्यनारायण घरी करतात ना तुम्ही, ते भटजी येतात बोलतात,
आणि ते बोलत असतात थोडे पाणी थोडा हात जोडा वगैरे वगैरे, आणि खालची ती पोथीची पानं सरकवत असतात. त्यांना सांगायचं थांबा जरा, आत्ता कुठे वाचलं ते दाखवा. त्यांना आठवत नाही. त्यांचं पाठ झालेलं ते बोलत असतात, पानं पलटत असतात. तसे सगळे पुरोगामी सत्यनारायणाची कथा सांगतात. त्यांना माहिती नाही, खरं तुम्हाला सांगतो. म्हणून मी एक व्हिडिओ केला होता की सगळे ते फूड ब्लॉग्स असतात, त्याच्यात जे असतं चवीपुरतं मीठ, तसं हे आपल्याला पाहिजे ते करतात आणि त्याच्यात चवीपुरते फुले शाहू आंबेडकर टाकतात. त्यामुळे पुरोगामी प्रतिगामी असं काही नसतं. मला वाटतं तुम्ही उजव्यात, अरे मी उजवा आहे म्हणजे तू माझ्या डाव्या बाजूला उभा आहेस म्हणून तू डावा होत नाही. तू इकडे येऊन उभा राहा आणि कसा डावा आहेस तो दाखव मला. म्हणजे हे ठरवलं कोणी? उजव्यांना उजवं ठरवलं, ते स्वतःला डावे म्हणतात. त्यांनी उजव्या बाजूला उभं राहून तो डावा आहे दाखवावा. तर हा सगळा काय होतं, एक आभास निर्माण केला जातो. मी एका मुंबईच्या इंग्रजी दैनिकाने मी 2014 आणि 2019 दोन्ही वेळाला लोकसभा निवडणुकीला पुस्तकं लिहिली होती. आणि मोदी बहुमत कसं मिळवतील एका पक्षाचं, मोदी 300 क्रॉस कसं करतील, ही दोन्ही पुस्तकं होती. तेव्हा त्यांनी मला बोलवलं होतं आणि पुढे तुम्ही काढलं कुठून, तुम्ही सर्वे करत नाही. म्हटलं तर्कशास्त्र, लॉजिक. तर त्यांनी मला बोलवून हे सगळं हे केलं होतं. तर मी त्यांना ठामपणे सांगितलं मी तुम्हाला समजवीन. आणि मित्रांनो 2.25 तास त्या सगळ्या त्यांच्या संपादक मंडळाला उत्तरं दिली, त्यांचे प्रश्न ऐकले आणि त्यांना काही कळलं नाही. आणि हेच सुरुवातीला बोललो होतो, मी तुम्हाला समजवीन, ते माझं काम आहे, पण स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, तुम्हाला काही कळणार. तर त्या संपादिका म्हणाल तुम्ही असं का म्हणता? म्हटलं याचं कारण तुम्हाला समजणं हे माझं काम नाही, समजावणं माझं काम आहे. समजून घेणं तुमचं काम आहे. तुम्ही समजून घेणार नसाल तर मी काहीही करू शकत नाही, काहीही करू शकत नाही. आणि मग ते त्याच्यात एक प्रश्न आला होता की देन व्हॉट अबाउट अँटी इन्कम्बन्सी, असं त्यांनी मी विचारलं. म्हटलं हे शब्द मला आठवत नाही. कुठच्या तरी विद्यापीठातला एक प्राध्यापक एक शब्द काढतो, प्रो इन्कम्बन्सी, अँटी इन्कम्बन्सी, आणि तुमची पोपटपंची सुरू होते, तुम्हाला काही माहीत नसतं इन्कम्बन्सी म्हणजे काय. आणि मी त्यांना एका खेड्यातलं उदाहरण दिलं. तर ती आ वाचून ते संपादक मंडळी बघत राहिली, म्हणाले कमाल आहे, आम्ही असा विचार करू शकत नाही. म्हटलं असं नाही, तुम्ही विचारच करू शकत नाही. तुम्ही टिपिकली ती मेंढरं असतात ना, त्या मेंढराला पुढचे जे पाय दिसावे लागतात, समोरचं काय दिसलं नाही तरी चालतं, पण पाय दिसलं नाही तर मेंढरू पुढे सरकत नाही. तुम्ही तसे विचार म्हणतात आणि त्यामुळे तुम्हाला समजणारच नाही. त्यामुळे पुरोगामी का, पुरोगामी म्हणजे काय, तर मी फुले शाहू आंबेडकर नाव घेतो, हा जो प्रकार आहे त्यातून हे पुरोगामी आणि हे झालेलं. अगदी सोपी गोष्ट तुम्हाला सांगतो मित्र, सोपी गोष्ट. माझा एक मित्र आहे आणि त्या हिंदुत्व आणि वाद सुरू झाला. तर त्याला म्हटलं तू कधी मला ओरडताना ऐकलं का, आमचा गणपती खूप महान आहे, आमचा हनुमान किती महान आहे, कधी ऐकलं का? नाही. म्हटलं तू का बोंब बोलतो 5 वेळा दिवसातून? कारण तुला माहिती आहे तुझा जो कोणी गॉड आहे त्याची तुला गॅरंटी नाही आणि त्यालाही गॅरंटी नाही. माझ्या गॉडला माहिती आहे तो ग्रेट आहे, हनुमान ग्रेट आहे, गणपती ग्रेट आहे. मी बोंबलून त्याला सांगत नाही, तो बोंबलून मला सांगत नाही, कारण आम्हाला माहिती आहे काय ते. आणि त्यामुळे मुद्दा असा असतो की तुम्ही पुरोगामी आहात हे तुम्हाला ओरडून सांगायचं असतं. त्यासाठी तुम्ही आम्हाला उजवे म्हणता, प्रतिगामी म्हणता. त्यावर आपण चर्चा करतो तेव्हा 3 माणसांची नावं त्यात प्रामुख्याने घेतली गेली होती. म्हणजे मुस्लिम सत्यशोधक मंडळाचा तो किस्सा आहे. ट्रिपल तलाकवर एक मोठं निदर्शन सुरू झालं होतं, मोठा गाजावाजा सुरू झाला होता. त्यावेळेला भालचंद्र मुणगेकर, भाऊ तोरसेकर आणि हमीद दलवाई, हुसेन दलवाई हे तिघेही या ट्रिपल तलाकच्या विरोधात मुंबईत एक मोठा मोर्चा निघाला होता आणि त्याचे अग्रणी होते. आज भाऊ तोरसेकर ट्रिपल तलाकबद्दल त्यांची जी मतं आहेत त्या मतांवर कायम आहेत. भालचंद्र मुणगेकर आणि दलवाई यांची मतं काय आहेत तुम्हाला माहिती आहे.
म्हणजे पुरोगामी कोण प्रतिगामी कोण? मला वाटतं भाऊ तुम्हीच त्याला थोडंसं एलोबरेट. नाही, 72 सालची गोष्ट आहे. डिसेंबरमध्ये मुंबईत महाराष्ट्र कॉलेजमध्ये मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा मोठं परिषद होती आणि त्याच्यावर हमीद दलवाईने मोर्चा काढला होता. आम्ही त्याच्यात होतो. ट्रिपल तलाकच्या विरुद्ध होता तो. तेव्हा हुसेन दलवाई, भालचंद्र मुणगेकर म्हटले होते. आज ते काँग्रेसमध्ये गेले आणि ते ट्रिपल तलाकला विरोध करत होते. मग तेव्हा ते पुरोगामी होते की आज पुरोगामी आहेत? तेव्हा ते प्रतिगामी होते. मी आहे त्याच भूमिकेवर आहे. भूमिका यांची बदलली आणि कुठे बदलली आहे लक्षात घ्या मित्रांनो. मनुवादी जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा संघाने ठरवलंय, भाजपने ठरवलंय म्हणून आम्ही विरोध करणार. तुमचा त्या कृतीला विरोध आहे का नाही? कोण करतो त्याला विरोध आहे. मी अस्पृश्य आहे, मी दलित आहे आणि मी त्या देवाला हात लावला, मूर्तीला हात लावला तर ती बाटली, असं जे म्हटलं जातं याला मनुवाद म्हणतात ना. मग तो मनुवाद आज जर संघाविषयी चालू असेल तर मनुवादी कोण आहे बघा. हे कसं होतं माहिती आहे का मित्रांनो? मार्केटिंग असतं, हॅमर केलं जातं. तुम्हाला आठवत असेल एक 7-8 वर्षापूर्वी एक टीव्हीवर जाहिरात यायची. मुलं कुठच्या कॉलनीत खेळत असतात, एक टेम्पो येऊन थांबतो, मग एवढा मोठा खोका असतो, ते 2 गडी उचलतात, काढतात, तो म्हणतो हटो हटो हटो, आणि तो घरात आणून तो मोठा टीव्ही काय तो 57, 60, 90 इंची लावतात आणि मग ती पोरं पण गोळा होतात, बघतात, अमुक तमुक चाललेलं असतं. आणि तो कोणतरी एक असा दुसरा एक माणूस असं, अरे ये काय काय म्हणतात त्याला, डिजिटल का काहीतरी म्हणाल, हा स्मार्ट टीव्ही. हा स्मार्ट टीव्ही. अरे स्मार्ट टीव्ही नाही, तो ये डब्बा आहे. मग ती पोरं नाचतात, अंकल का टीव्ही डब्बा. म्हणजे तुमच्या डोक्यात घातलं जातं असा टीव्ही नसला तर आपला आहे तो उपयोगाचा नाही. अरे दोन्हीकडे दिसतंय ना बाबा. तो डब्बा कोण ठरवणार? तर त्यातून तुमच्या घरातल्या मुलांना तुमच्या बोकांडी बसवलं जातं. असला टीव्ही नाही आणला तर तुझा टीव्ही डब्बा, तुमचं पोर तुमच्या मागे हात धुवून लागतं. याला मार्केटिंग म्हणतात मित्र. तसं हे शब्द वारंवार 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 बोलून तुमच्या डोक्यात घातले जातात आणि आपल्याला कळत नाही आपण त्या शब्दांच्या आहारी किती गेलो. एक साधी गोष्ट तुम्हाला सांगतो. एक बातमी तुम्ही हल्ली टीव्हीवर किंवा कुठे बघत असाल, आज उद्धव ठाकरे अमुक अमुक उस्मानाबाद किंवा काय असेल ते जळगाव आणि धुळ्याच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार. अरे ते भाषण करणार, त्यांच्याशी बोलणार आहेत का? संवाद म्हणजे दोघे एकमेकाशी बोलतात, हे भाषण करणार, त्याला आजकाल संवाद म्हणतात. किती गंमत आहे बघा. जे शब्द वापरले जातात त्या शब्दाला अर्थ नसतो, त्या शब्दाचं मार्केटिंग केलं जातं. त्यांनी केली तर गद्दारी. म्हणजे उद्धव ठाकरेंच्या आमदारांनी विरुद्ध जाऊन काय केलं तर ती गद्दारी असते. पण उद्धव ठाकरे यांनी मतदारांनी दिलेला कौल डावलून जे काय केलं ती गद्दारी कशी नसते? लोकशाहीमध्ये मतदार श्रेष्ठ असतो आणि मतदाराने जर 2 काँग्रेस नको म्हणून या दोघांच्या युतीला मतं दिली असतील तर तुम्ही निकालानंतर तात्काळ ज्यांना नाकारले लोकांनी त्यांच्या बरोबर जाऊन सरकार बनवता. ही मतदाराशी केलेली गद्दारी असते. आणि याच्या पलीकडचा विनोद बघा. ते असीम शिरोदे नावाचे पुण्याचे वकील आहेत, ते सरकार पडल्यानंतर मतदाराचा हक्क म्हणून सुप्रीम कोर्टात गेले. अरे मतदाराचा हक्क तुला उद्धव ठाकरेंच्या विरुद्धात जायला पाहिजे होतं. म्हणजे ते लोक काय बोलतायत? अहो सगळ्यात मोठे घटनातज्ञ उल्हास बापट आहेत. ते कधी कोर्टात उभे राहिले नाहीत. मी विद्यार्थ्यांना घटना शिकवतो, रे उपयोग काय? उल्हास बापट जे तुम्ही टीव्हीवर बघता ते सत्यनारायणच्या भटजीसारखं आहे, पोथीत आहे. आत्ता काय घडतंय त्याचा काहीही पत्ता नाही. आणि तुम्हाला गंमत सांगेन मित्रांनो की ते सगळं चालू होतं त्या काळात मी एका बाजून ठाम होतो. महाराष्ट्रातल्या आपल्या मुंबईतल्या 2 मोठ्या वकिलांनी मला नंतर फोन केला, तुम्ही 8 महिने इतके कॉन्फिडंट का होतात? तुम्ही तो लॉ केलेला, तुम्ही वकील पण नाही आहेत. म्हटलं लॉजिक होतं. आजपर्यंत सुप्रीम कोर्टाने कुठल्याही आमदाराला खासदाराला अपात्र ठरवलेलं नाही, तर यावेळेला का ठरवेल? तो अधिकारच सभापतीचा आहे, अध्यक्षाचा आहे. तर हा विषयच येत नाही. पण रोज उठून तेच सांगायचं. मग आपल्यालाही वाटायला लागतं हा असेल बाबा, काय सांगता येतं.
मग आपोआप तुम्हाला बरं याची एक सायकॉलॉजी असते. मी कॉलेजच्या काळातला उडाणटप्पू मुलगा आहे, असं काही सभ्य विचारवंत वगैरे नव्हतो. तर आमचा एक उदय देसाई म्हणून होता, तो लाला लजपतराय कॉलेजचा होता आणि दरवेळेला ओळख करून द्यायला तो उभा राहिला की मी उदय देसाई. तो लाला लजपतराय म्हणायच्यात मी म्हणायचो लाला लटकतराय असं म्हणायचो. तर एकदा ओळख करून देताना तोच लाला लटकतराय म्हणून गेला. हॅमर केलं की कसा परिणाम होतो बघा. त्यामुळे हे सगळं आजचा मीडिया हे एक प्रकारचं मार्केटिंग झालंय. म्हणून आम्हाला जो प्रतिसाद मिळतोय कारण आमच्याकडे विषयातला आशय आहे, त्यांच्याकडे विषय आहे आशय नाही आहे. आणि म्हणून मग हा जो त्यांनी प्रश्न विचारला की ते त्यावेळेला आम्ही त्या नागपाडा पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला उचलून नेलं होतं. मुणगेकर होता, तरुण होतो आम्ही तेव्हा, हुसेन दलवाई होता. आता ते काँग्रेसमध्ये गेल्यावर भाजप करतो म्हणून विरोध करतात. आणि इतकी सोपी गोष्ट असते. तुम्हाला सांगतो की एक साहित्य संमेलनामध्ये त्या नयनतारा सहगलनं आमंत्रित केलं होतं आणि नंतर त्यांना ड्रॉप केलं. लगेच महाराष्ट्राचं नाक कापलं, ही चर्चा तावातावाने वगैरे वगैरे वगैरे. मी जानेवारीचा महिना होता आणि मी तुळजापूरला पत्रकार संघाच्या ह्याच्यात व्याख्यान द्यायला गेलो होतो. तर नंतर त्या पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्याच्याच घरी जेवण होतं. आम्ही जेवायला बसलो. त्याला म्हटलं जरा बातम्या तरी लाव, म्हटलं काय दिवसभर झालं कळेल. पण आम्ही जेवत होतो, टी व्ही लावला. त्या ABP माझ्यावर चर्चा चालू होती. नयनतारा सहगल यांना आमंत्रण दिलं, त्या एवढ्या मोठ्या साहित्यिक हिंदीतल्या अमुक तमुक काय 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 झालं. आणि मग त्यांना कापल्यामुळे महाराष्ट्राच्या काही ते नाक कापलं गेलं वगैरे वगैरे. मी ते बसलेले पत्रकार संघाचे पदाधिकारी होते. त्यांना म्हटलं कोण रे नयनतारा सहगल, तुम्हाला माहिती नाही. पण निदान कोल्हापूरमधला पत्रकार जो आहे, त्यांचे जे पदाधिकारी आहेत ते तरी थोडे बुद्धिमान आहेत असं मानायचं की नाही. त्यांना सुद्धा नयनतारा सहगल माहिती नाहीये आणि चॅनेलवर चर्चा चालली महाराष्ट्राचं नाक कापला. हा महाराष्ट्र कुठचा आहे तेच मला कळत नाही. नंतर मीच त्यांना सांगितलं ही नयनतारा सहगल म्हणजे नेहरूंची बहीण होती. हो का, आहे की नाही. आणि चर्चा तावातावात. अहो तुम्हाला सांगतो त्या तुमच्या एका चर्चेच्या कार्यक्रमात पॅनेलवर मी पण होतो, त्यामुळे मी कंटाळून शेवटी जायचा बंद झालो. अर्धा तास चर्चा झाली आणि अर्धा तास चर्चेत काय तर पवारांनी भुजबळांना सांगितलं यापुढे ही पगडी सन्मान म्हणून वापरा. मी त्यांना त्या अर्ध्या तासाच्या चर्चेनंतर म्हटलं फुले घालायचे त्याला पागोटं म्हणतात एवढं माहितीये, पगडी कधीपासून घालायला. मग सगळे गडबडले. पुढे पगडी की पागोडं हे सुद्धा माहिती नाही. याच्यावर रोज चर्चा चालतात. आपल्याकडे मान्यवर पाहुणे आलेले आहेत, म्हणजे कोण कोण बेअक्कल आले. आत्ता मग अशी कोणीतरी ज्येष्ठ मला म्हटलं, मला तो शब्द आवडत नाही. ज्येष्ठ याचा अर्थ बेकार असतो, कळलं का. की तुम्हाला हसू नका मित्रांनो. 95 मध्ये महाराष्ट्रात सत्तांतर झालं, मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले, तेव्हा शरद पवारांचं मुख्यमंत्रीपद संपलं. तिथून 2004 पर्यंत शरद पवार ज्येष्ठ नेते होते. म्हणजे काय होतं. आणि 2004 मध्ये ते कृषी मंत्री झाले. मग कोणी त्यांना ज्येष्ठ म्हणत नव्हतं. तेव्हा ज्येष्ठ हा शब्द फसवा असतो. आम्ही आणलेला माल फार मोठा आहे हे सांगायसाठी ज्येष्ठ मध लावतात असं. मी पॉलिटिकल कट्टा आणि समस्त कोल्हापूरकरांच्या वतीनं भाऊंचे आभार मानतो. भाऊ धन्यवाद.